कराड दक्षिणमध्ये काँग्रेसला 8 दिवसात दुसरा मोठा धक्का। काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शंकर खबाले कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करणार। भाजप आमदार अतुल भोसले, शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश। भाजप पदाधिकारी रोहित कुंदलवालला नाशिकच्या भद्रकाली पोलिसांकडून बेड्या, अवैध सावकारीसह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। 3 मोबाईल, अलिशान कार, पिस्तूल आणि कागदपत्र जप्त। आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी निवासस्थानी कुटुंबासोबत खेळली धुळवड, स्थानिक कार्यकर्ते उपस्थित। जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी कुटुंबासह कार्यकर्त्यांसोबत साजरी केली धुळवड। गिरीश महाजन यांनी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनाही होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। भाजप नेते रावसाहेब दानवेंनी जालन्यातील भोकरदनमधील घरी साजरी केली होळी। दानवे कुटुंबातील सर्व सदस्य होळीनिमित्त एकत्र। रावसाहेब दानवेंनी कुटुंबासोबत कार्यकर्त्यांवर केली रंगांची उधळण। खासदार उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यातील जलमंदिर निवासस्थानी साजरी केली धुळवड। यावेळी कल्पना राजे भोसले आणि दमयंती राजे भोसले उपस्थित। पारंपरिक पद्धतीने साजरी झाली होळी। गुलाबराव पाटलांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका। जळगावच्या पाळधीमध्ये आदिवासी बंधू भगिनींसोबत होळी। गुलाबराव पाटलांनी वाढवला आदिवासींचा उत्साह। राज्यात सर्वत्र धुळवडीचा उत्साह। नागपुरात बच्चे कंपनीकडून धुळवड साजरी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2000 किलो द्राक्षांचा नैवेद्य। गणपतीच्या गाभाऱ्याला द्राक्षांची आरास। नाशिकमधील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांकडून गणपतीला नैवेद्य। सोलापुरातील शिवगंगा देवीला होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास। द्राक्षांनी संपूर्ण गर्भगृह सजलं। शिवगंगा मातेची महापूजा देखील संपन्न। रत्नागिरीच्या लांजामध्ये श्रीदेव चव्हाट्याचा होळी उत्सव संपन्न। होळी उत्सव पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। या उत्सवाची सुमारे 500 वर्ष जुनी परंपरा। धुळवडीनिमित्त नागपूर शहरात 4000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नागपूर शहरात सर्वत्र पोलिसांकडून नाकाबंदी। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई। परभणीत धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार। साताऱ्याच्या वाईमधील बावधन बगाड यात्रेचा मान अजित ननावरेंना मिळाला। 19 मार्चला बगाड यात्रेचा सोहळा। बगाड यात्रेला मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावणार। धुळवडीनिमित्त नांदेडच्या ग्रामीण भागात लेंगी महोत्सवाची धूम। लोकगीत आणि डफड्याच्या तालावर बंजारा बांधवांचं नृत्य। कोकणात शिमगोत्सव। भास्कर जाधवांनी शारदा देवीची पालखी नाचवली। चिपळूणच्या तुरंबव गावात शिमगोत्सवाचा उत्साह। दापोलीमध्ये सावनेकरीण देवी आणि सताई देवी पालखीचा भेट सोहळा। ढोल ताशाच्या गजरात पालखी भेट सोहळा संपन्न। कोल्हापुरातील इचलकरंजीत धुळवड खेळताना एसटीची तोडफोड। हुलगेश्वरी रोडवर कर्नाटक एसटी बसची तोडफोड। बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती। खेडच्या गुंडावाडीमध्ये वेताळेश्वर महाराज यात्रोत्सवाची धूम। यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार। भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये 326 बैलगाड्यांचा सहभाग। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सरस नोंदणी मोहीम। मोहिमेसाठी खास गुलाबी रंगांच्या गाड्या गावागावात फिरणार। कागल तालुक्यात अजित पर्व अभियानाला सुरुवात। मीरा भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचं सलग 25 वर्षांपासून वर्चस्व। सलग 5व्या पंचवार्षिक निवडणुकीत पद कायम। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता। जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून 2 ते 3 दिवसात बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार। पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषदेविरोधात 4 दिवसानंतर तरुणांचं उपोषण स्थगित। अन्यायकारक करवाढी विरोधात तरुण आक्रमक होते। कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित। नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागातील बिलं काढण्यासाठी कंत्राटदारानं पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओत एक कर्मचारी पैसे घेताना कैद। पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली, मात्र अद्याप पोलिसात तक्रार नाही।
राष्ट्रवादीच्या शिक्षक सेलतर्फे परभणीत बोंबाबोंब आंदोलन, अर्थसंकल्पात अंशतः अनुदानित आणि अघोषित शाळांसाठी टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतूद नसल्यानं संघटना आक्रमक. 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डीत होणार. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देऊकर यांची निवड. 22 आणि 23 मार्च दरम्यान संमेलनाचं आयोजन. नाशिकमध्ये जीबीएस रुग्ण आढळलेल्या परिसरात 121 घरांचं सर्वेक्षण. आरोग्य सेविका आशा वर्कर्सकडून 293 नागरिकांची तपासणी. महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट. अनेक शहरांमध्ये 40-41 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान. विदर्भात आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. बुधवारी तापमानाचा पारा 40.8 अंश सेल्सिअसवर पोहोचला. पालघरच्या कासा उपजिल्हा रुग्णालयाला पाणी टंचाईच्या झळा. रुग्णालयात टँकरनं पाणी पुरवठा सुरू. जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये साई संस्थान शैक्षणिक संकुलात उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा मैदानाचं लोकार्पण. स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस हॉल आणि कॅरम हॉलचंही लोकार्पण संपन्न. सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं उघड. शहरातील 3 ठिकाणी 100हून अधिक कावळे मृत आढळल्यानं खळबळ. छत्रपती संभाजी महाराज तलाव, खंदकबाग आणि सिद्धेश्वर तलावानजीक आढळले मृत कावळे. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील व्यंकटेश्वरा कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था. रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची वारकऱ्यांची मागणी. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा. साताऱ्याच्या पाटणमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत वृद्धांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर. ढेबेवाडीतील बँकेत मराठीत नाही हिंदीत बोलण्यास सांगितल्याचा आरोप. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून तरुण चढला महावितरणच्या टॉवरवर. गोविंद कंडके असं टॉवरवर चढलेल्या तरुणाचं नाव. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. बेळगाव नागपूर विमानसेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता. प्रवाशांमधून नाराजी. विमानसेवा बंद झाल्यानंतर फक्त 6 शहरांमध्ये विमानसेवा सुरू असणार. नाशिक जिल्ह्यातून 86 लाडक्या बहिणींनी सोडला योजनेचा लाभ. कारवाईची भीती आणि उत्पन्न वाढ कारणांमुळे बहिणींनी लाभ सोडला. जळगावच्या बोदवडमध्ये रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात. धान्याने भरलेला ट्रक थेट रेल्वे रुळावर आल्यानं अपघात. अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रायगड जिल्ह्यातील नागोठणे नजीकच्या सुकेळी खिंडीत दुचाकीचा अपघात. अपघातात एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी. पुण्यातील मकोकाच्या आरोपीला 2 वर्षांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अटक केलेल्या आरोपी सराईत गुंड पंडित गँगशी संबंधित असल्याची माहिती. सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात लहान मुलांच्या भांडणातून 2 गटात तुंबळ हाणामारी. सहकारनगर साईट नंबर 102 परिसरात बुधवारी रात्री 2 गटात कोयता, काठी आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला. 29 जणांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीत 8 महिन्यापूर्वी स्तवन कांबळेंवर जीवघेणा हल्ला. या प्रकरणी 4 आरोपींना अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अमरावती शहरात चोरट्याचा धुमाकूळ. शहरामध्ये 12 दिवसात 40 घरं फोडून 36 लाखांवर डल्ला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. यवतमाळच्या बसस्थानक परिसरातून महिलेची गहाळ झालेली सोनसाखळी एकाने परत केली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडून सोनसाखळी परत करणाऱ्याचा सन्मान. अकोल्यात चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केले. चोरीला गेलेल्या 200 मोबाईलचा शोध लावण्यात पोलिसांना यश. सोलापुरात टोळक्याकडून एकाला घरात घुसून मारहाण. बार्शी शहरातील मांगाडे चाळमधली घटना. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. खुन्नस देऊन बघितल्याच्या वादातून मारहाण. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या काकडवाडी महालक्ष्मी मंदिरात चोरी करणारे 6 आरोपी अटकेत. आरोपीकडून 26 लाखांचे दागिने हस्तगत. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बुलढाण्याच्या खामगावात चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती. नराधमाला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा. खामगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल.